सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण पाणलोट क्षेत्रामधील मध्यम आणि लघु पाटबंधाऱ्याची जी धरणं आहेत त्यामध्ये 34 धरणांपैकी 9 धरणं जे आहे त्यामध्ये एक मध्यम धरण जे आहे ते तर लघु पाटबंधाऱ्याची 8 धरणं जी आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर धरणांमधील पाणी साठ्यामध्ये आता वाढ होताना पाहायला मिळते। काही ठिकाणची धरणांमधील देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील सुरू झालेला आहे। मागील काही दिवस पावसाने उसंत घेतली होती आणि त्यानंतर मागील सतत पडणाऱ्या पावसामुळे आता जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं पाहायला मिळत आहेत। एकूण 9 धरणं जी आहेत ती आता पूर्ण क्षमतेने भरलेली पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी दिलासादायक बातमी ही सिंधुदुर्ग वासियांसाठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दुसरी गोष्ट जर पाहिली तर रत्नागिरी असेल रायगड असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तेथील देखील धरणांच्या क्षमतेत वाढ होण्याची पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता जी आहे ती देखील या लघु पाटबंधारे विभागामार्फत वर्तविण्यात आलेली आहे। तसंच जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचं प्रमाण जे आहे ते आता पुरेसं असल्यासारखं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग।